Welcome students. In the last lecture, we have seen the story of thief, चोराची गोष्ट. Okay, and you have seen two major characters, महत्वाचे characters. Who are they? First one is narrator, who is telling a story. तो गोष्ट सांगत आहे. And second one is Anil. What is the age of narrator? 15 year. Okay, very good. And what is the age of Anil? Okay, 25. Very good. And who was theft? Yes, narrator was theft. And who was Anil? Means narrator wants to steal by Anil. हो, अनिल कडनं चोरी कोण करणार होतं? नॅरेटर. सो इन द लास्ट लेक्चर यू हॅव सीन दॅट अनिल वॉज वॉचिंग रेसलिंग मॅच, कुस्तीची मॅच तुम्ही मी सांगितलं होतं. दॅट टाईम नॅरेटर अप्रोच हिम, म्हणजे नॅरेटर अप्रोच हिम म्हणजे नॅरेटरची अनिलवरती नजर पडली. अँड नाव दे आर जस्ट फॉलोइंग टू इच अदर अँड नॅरेटर वॉन्ट्स टू कुक फॉर अनिल अँड गेटिंग ओनली 1 रुपीज बाय स्टीलिंग. चोरी करून त्याला फक्त 1 रुपया मिळतोय ऑन द शॉपिंग. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया. नेक्स्ट वी आर स्टार्टिंग. तुम्हाला स्टोरी दिसते इथं. हां, ही विल ओनली वेस्ट इट ऑन हिज फ्रेंड्स. फर्स्ट लाईन, लुक ॲट द फर्स्ट लाईन. ही विल ओनली वेस्ट इट ऑन हिज फ्रेंड्स. तो जे पैसे घेतो ते त्याच्या मित्रांवरती खर्च करेल. आफ्टर ऑल, ते झाल्यानंतर ही डझंट इवन पे मी, तो मला देणार नाही पण तो त्याच्या मित्रांवरही खर्च करेल. म्हणजे अनिल काय करायचा? मित्रांवरती पैसे खर्च करायचा. पण तो स्टील, जो थीप होता, चोर म्हणजे आपला नॅरेटरला पैसे नाही द्यायचा. नॅरेटर त्याला स्वयंपाक बनवून द्यायचा. सो दॅट इज वाय आवर नॅरेटर इज स्टीलिंग 1 रुपीज फ्रॉम शॉपिंग. शॉपिंग करायला जायचा, 1 रुपया चोरून घ्यायचा आपला नॅरेटर. अनिल वॉज ॲस्लीप. अनिल झोपलेला होता. अ बीम ऑफ मूनलाईट. अ बीम म्हणजे काय? फर्स्ट वर्ड, राईट इट डाऊन. बीम मीन्स किरण. ऑफ मूनलाईट, चंद्राचे किरण. स्टेप ओव्हर द बाल्कनी म्हणजे आत पडत होते बाल्कनीवरती. अँड फेल ऑन द बेड, ते थोडेसे बेडवरती पण येत होते. कसे? मूनलाईट, किरण. ठीक आहे. नेक्स्ट वन, आय सॅटअप. मी उठलो. आय सॅटअप, मी बसलो. ऑन द फ्लोअर, जमिनीवरती बसलो. कन्सिडरिंग द सिच्युएशन, मी सिच्युएशन पाहत होतो. इफ आय टूक द मनी, जर मी याचे पैसे घेतले, आय कुड कॅच द 10:30 एक्सप्रेस टू लखनौ. बघा, अनिलने चटई खारतीचे पैसे ठेवले होते, त्याचे 650 रुपये. तर ते 600 रुपये चोरण्याचा बेत आहे याचा. कोणाचा? नॅरेटरचा. बघूया. आणि कन्सिडरिंग सिच्युएशन म्हणजे ज्या सिच्युएशनला त्याला चोरी करता येईल, विचारात घेता येईल अशी कंडिशन. इफ आय टूक द मनी आय कॅन कॅच म्हणजे कॅचनी, आय कॅन कॅच म्हणजे मला ती एक्सप्रेस सापडू शकते, ज्या एक्सप्रेसने तो जाणार आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट, टू लखनौ, लखनौला पडून जाणार आहे. स्लीपिंग आउट ऑफ द ब्लँकेट, दोघेजण झोपलेले. स्लीपिंग आउट, तो त्या ब्लँकेटमधनं थोडा बाहेर आला. आपण जी ब्लँकेट पंघरतो ना, त्याच्यातनं बाहेर आला. आय क्रेप्ट अप, क्रेप म्हणजे सरपटत गेला हळूहळू, त्याला दिसून येईल. क्रेप्ट म्हणजे सरपटणे, लिहून घ्या. क्रेप्ट म्हणजे सरपटणे. लाईनवरती बोट ठेवा. ओके. आय क्रेप्ट अप टू द बेड, बेडकडे तो सरकत गेला. अनिल वॉज स्लीपिंग पीसफुली, अनिल शांतपणे झोपलेला होता. हिज फेस वॉज क्लिअर, त्याचा जो चेहरा होता क्लिअर होता, स्पष्ट होता. अँड अनलाईन, अनलाईन लिहून घ्या. अनलाईन, यस. नो टेन्शन नो वरी, त्याच्या चेहऱ्यावरती टेन्शनही नव्हतं, काळजीही नव्हती. यस, 3 वर्ड्स लिहिले. नेक्स्ट,
इवन आय हॅड मोर मार्क्स, माझ्या चेहऱ्यावर खूप खुणा होत्या. ऑन माय फेस, माझ्या चेहऱ्यावरती. दो, तरी देखील. दो, THOUGH, तरी देखील. लाईनवरती लक्ष आहे तुमचं. दो माइन वेअर मोस्टली स्कार. स्कार म्हणजे काय? यस, खड्डे. माझ्या चेहऱ्यावरती खुणा पण होते आणि खड्डे पण होते. स्कार म्हणजे खड्डे, स्कार म्हणजे खड्डे. लिहून घ्या. व्हेरी गुड. राईट इट डाऊन इन द नोटबुक ऑर ऑन द टेक्स्टबुक, डझंट मॅटर. माय हँड, सगळ्यांनी पेन्सिल पेन घेऊन सोबत बसा. माय हँड स्लीड. स्लीड म्हणजे माय हँड स्लीड म्हणजे माझे जे हँड होते ते घसरले अंडर द मॅट्रेस. मॅट्रेस म्हणजे चटई. माझे हात चटई खालती घसरला. नेक्स्ट, सर्चिंग फॉर द नोट. कारण की त्याला अनिलच्या चटई खालती हात घालून, अनिल ज्या चटई खाली झोपला होता तिथून त्याला नोट्स काढायचे होते. नोट म्हणजे पैसे. वेन आय फाउंड देम, जेव्हा मला पैसे मिळाले. आय ड्रू. आय ड्रू मीन्स व्हॉट? ड्रू मीन्स काढले. ड्रू. ड्रॉचं सिम्पल पास्ट आहे. आय ड्रू देम, मी पैसे बाहेर काढले. आउट, विदाऊट अ साऊंड, मी त्या चटईच्या खालती हात घालून घसरून पैसे काढले, साऊंड न होऊ देता. कोणे? नॅरेटरने. नेक्स्ट, अनिल साईट इन हिज स्लीप. साईन म्हणजे सुस्कारा सोडला. आपण असं करतो ना झोपेमध्ये. सुस्कारा सोडला त्याने आवाज करत. इन हिज स्लीप अँड टर्न ऑन हिज साईड, तो त्याच्या साईडकडे टर्न झाला, म्हणजे झोपेत टर्न झाला. टुवर्ड्स मी, त्याच्याकडे म्हणजे चोराकडे. आय वॉज स्टॅरल्ड म्हणजे शॉक झाला, शॉक, आश्चर्य भेटला. अँड क्विकली क्रॅव्हल्ड, रांगत रांगत रांगत. क्रॅव्हल्ड म्हणजे रांगत रांगत रांगत. आउट ऑफ द रूम, तो हळूहळू रांगत म्हणजे लहान मुलासारखा रांगत रांगत तो रूमच्या बाहेर गेला. वाय? व्हॉट वॉज द रिझन? रिझन वॉज व्हेरी क्लिअर. ठीक आहे, लाईनवरती लक्ष ठेवा. रिझन वॉज व्हेरी क्लिअर, कारण की त्याने पैसे चोरून घेतले ते. नेक्स्ट, वेन आय वॉज ऑन द रोड, जेव्हा तो रोडावरती गेला होता. आय बिगॅन टू रन, तो पडायला लागून गेला कारण की त्याने पैसे चोरलेले होते. आय हॅड द नोट्स ॲट माय वेस्ट, म्हणजे त्याच्या कमराला त्याने त्या नोट्स बांधल्या, तो पट्टा ना. हेल्ड म्हणजे बांधणे. देअर बाय द स्ट्रिंग ऑफ माय पायजामाज. पायजामाज स्ट्रिंग म्हणजे दोरी, स्ट्रिंग म्हणजे नाडा. नाड्याला त्याने पैशाचे बंडल बांधलं पायजामाच्या. आय स्लो, हळूहळू डाऊन टू अ वॉक, तो हळूहळू चालायला लागला. ठीक आहे. अँड काउंटेड द नोट्स, त्याने पैसे मोजायला सुरुवात केली. 600 रुपीज इन 50, म्हणजे 50-50च्या 600 रुपये होते. त्या काळाचे 600 रुपये म्हणजे आजचे 10,000च्या वर असू शकतात. ही काउंटेड 600 रुपीज, 600 रुपये होते इन 50, 50-50च्या नोटा होत्या म्हणजे 12 नोटा. व्हेरी गुड. आय कुड लिव्ह लाईक ॲन ऑइल रिच अरब, म्हणजे अरब जे लोक असतात ते खूप श्रीमंत असतात तेल विकून विकून. तर हा त्या श्रीमंत लोकांसारखा जगू शकला असता फॉर अ वीक ऑर 2 वीक, 1 हप्ता किंवा 2 हप्ता. इतके पैसे त्याच्याकडे येऊन गेले चोरी करून अनिलकडनं, ज्या अनिलने त्याच्यावर विश्वास ठेवला. नेक्स्ट, खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. व्हेन आय रीच द स्टेशन, तो बोलला होता ना लखनौ जायला. व्हेन आय रीच म्हणजे लिहून घ्या, पोचला. यस. व्हेन आय रीच द स्टेशन आय डिड नॉट स्टॉप, मी थांबला नाही. ॲट द तिकीट ऑफिस, मी तिकीट ऑफिसला थांबला नाही. का? आय हॅड नेवर ब्रॉट अ तिकीट इन माय लाईफ, मी माझ्या जीवनात कधीही तिकीट विकत घेतलेलं नव्हतं कारण चोर होता. बट डॅश स्ट्रेट टू द प्लॅटफॉर्म, डॅश म्हणजे लिहून घ्या, डॅश म्हणजे धावत जाणे. स्ट्रेट धावला तो टू द प्लॅटफॉर्मकडे. का? द लखनौ एक्सप्रेस वॉज जस्ट मुव्हिंग, लखनौ एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर येऊन आता वॉज मुव्हिंग म्हणजे सुरू होऊन गेली होती. आउट. द ट्रेन हॅड स्टील टू पिकअप स्पीड, आणि ट्रेन हळूहळू स्पीड पकडायला सुरुवात झाली होती ट्रेनची, म्हणून तो धावत येतो. डॅश म्हणजे धावणे. अँड आय शूड हॅव बीन एबल टू जम्प, आणि मी तिथं जम्प मारून ती ट्रेन पकडू शकला असता. इन टू वन ऑफ द कॅरिएज म्हणजे डबा, ट्रेनचा डबा. कॅरिएज म्हणजे डब्यात मी जम्प मारून चढू शकला असता.
बट आय हेजिटेड. हेजिटेड, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. हेजिटेट म्हणजे, हेजिटेट मीन्स संकोच वाटला त्याला की मी चोरी केली आहे. मी आता ट्रेनमध्ये पकडतो. आय एम जस्ट पिकिंग वन ट्रेन ऑफ द वन कार्टेज ऑफ द ट्रेन. मी काय केलं पाहिजे, पडून झालं पाहिजे, पण त्याला हेजिटेट झालं, संकोच वाटला, यार मी चुकत तर नाही ना. फॉर सम रिझन आय कॅन नॉट एक्सप्लेन, मला समजू शकलं नाही, की मी एक्सप्लेन नाही करू शकत, मला संकोच का वाटला. अँड आय लॉस्ट द चान्स टू गेट अवे, आणि मला जो चान्स मिळाला होता ट्रेन पकडण्याचा तो लॉस झाला, म्हणजे तो चालला गेला, मिस झाला. नेक्स्ट, पुढचा पॅरेग्राफ. ओके, यस, स्टेप बाय स्टेप वी आर सीइंग. कार्ट्रेज म्हणजे काय? येस, कार्ट्रेज म्हणजे, येस, कार्टेज म्हणजे कंपार्टमेंट ऑफ द ट्रेन. कार्टेज म्हणजे काय? कंपार्टमेंट ऑफ द ट्रेन. अँड व्हॉट वॉज द नेम, व्हॉट वॉज द वर्ड डॅश. डॅश म्हणजे काय? येस, डॅश म्हणजे, येस. वेन द ट्रेन हॅड गॉन, जेव्हा ट्रेन चालली गेलेली होती, वेन द ट्रेन हॅड गॉन आय फाउंड माय सेल्फ स्टँडिंग अलोन, मी स्वतःला तिथं एकटं जाणवलं. ऑन द डेझर्टेड प्लॅटफॉर्म. डेझर्टेड म्हणजे सुनसान वाळवंट असतो ना, तर डेझर्टेड म्हणजे कोणीच नव्हतं अशा ठिकाणी त्याला तो एकटा होता. आणि ट्रेन चालली गेली होती, रात्रीचा टाईम होता. लक्ष राहू द्या, डेझर्टेड सेकंड नंबरची लाईन, थर्ड नंबरची लाईन चालू होता. आय हॅड नो आयडिया, मला आयडिया नव्हती. वेअर टू स्पेंड द नाईट, मी कुठे नाईट स्पेंड करावी, म्हणजे मी कुठे रात्र घालवावी. आय हॅड नो फ्रेंड्स, ओके, मला मित्रही नव्हते, मला मित्रही नव्हते. बिलिव्हिंग दॅट फ्रेंड्स वेअर मोर ट्रबल दॅन हेल्प, आणि त्याचा असा विश्वास होता की मित्र ना मदत तर करत नाही पण संकटात टाकून देतात. अँड आय डिड नॉट वॉन्ट टू मेक एनी वन क्युरियस. क्युरियस म्हणजे वेगवेगळे अर्थ असतात, इथं अर्थ आहे शक, माझ्यावर कोणाचा संशय येऊ नये. ठीक आहे. बाय स्टेईंग ॲट वन ऑफ द स्मॉल हॉटेल्स नियर द स्टेशन. हॉटेल ज्या स्टेशनजवळच्या ज्या हॉटेल होत्या तिथं जर मी थांबला असतो तर माझ्यावरती कोणाला क्युरियस आला असता. क्युरियसचा अर्थ वेगळा, इथं काय शक आला असता, संशय आला असता, म्हणून तो हॉटेलमध्ये थांबू शकत नाही. त्याचा कोणी मित्र नाही आहे, पैसे चोरलेले आहेत, कोणी शक घेईल तर काय होईल. नेक्स्ट बघूया काय होतं पुढे स्टोरीमध्ये, खूप मजा येणार आहे शेवटी. नियर द स्टेशन, हॉटेल नव्हतं. द ऑनली पर्सन आय नो, फक्त एकच माणूस मी त्याला ओळखत होतो. रिअली वेल वॉज द मॅन, तो माणूस कोण होता? आय हॅड रॉब, ज्याच्याकडे मी चोरी केलेली होती. तो कोण होता? आय हॅड रॉब म्हणजे अनिल, अनिलकडे. लिव्हिंग द स्टेशन, मी स्टेशन सोडताना. आय वॉक स्लोली थ्रू द बाजार, तो बाजारातनं वॉकिंग करत पुढे गेला. बघा, चोरी केलेली आहे, त्याला हेजिटेट वाटतंय, आता पुढे काय होतं. इन माय शॉर्ट करिअर ॲज अ थीप, त्याचं चोराचं जे करिअर होतं ॲज अ थीप, चोराचं करिअर होतं, त्याच्या पूर्ण करिअरमध्ये, शॉर्ट करिअरमध्ये आय हॅड मेड अ स्टडी ऑफ मॅन्स फेसेस, तो म्हणे मी माणसांच्या चेहऱ्यांचा अभ्यास केलेला होता. वेन दे हॅड लॉस्ट देअर गुड्स, गुड्स म्हणजे काय? GOOD, यस, गुड म्हणजे सामान, त्यांचं जे पैसे वगैरे असतात ते. जेव्हा माणसाचे पैसे चोरले जातात तेव्हा काय होतं? द ग्रीडी मॅन, ग्रीडी म्हणजे लोभी, मॅन शो फिअर, त्याच्या चेहऱ्यावरती शो होतो, काय होतो? फिअर, घाबरतात. लालची माणूस घाबरतो. द रिच मॅन शो अँगर, आणि जो श्रीमंत माणूस असतो ना त्याला संताप होतो, माझे पैसे चोरीला गेले. अँड द पुअर मॅन शोज ॲक्सेप्टन्स, आणि गरीब माणूस स्वीकार करून घेतो. बट आय न्यू दॅट अनिल फेस, पण मी जेव्हा अनिलचा चेहरा डोळ्यासमोर आणतो. वेन ही डिस्कवर द थीप, वेन ही डिस्कवर्ड द थीप, त्याला जेव्हा समजेल चोरी झाली आहे. वूड शो ऑनली अ टच ऑफ सॅडनेस, त्याच्या चेहऱ्यावरती फक्त स्पर्श असेल कशाचा? सॅडनेसचा. सॅडनेस म्हणजे काय? दुःखाचा. नॉट फॉर लॉस ऑफ मनी, त्याला दुःख नाही होणार की माझे पैसे चालले गेले. अनिलला दुःख नाही वाटणार की माझे पैसे नॅरेटरने चोरले. ठीक आहे, त्याला दुःख काहीच वाटेल. बट फॉर द लॉस ऑफ ट्रस्ट, त्याने माझा विश्वास तोडला.
हरिसिंगने माझा विश्वास सोडला. याला त्याचं दुःख वाटेल बघा, कारण की त्याने विश्वास ठेवला होता त्याच्यावरती, राईट. तर आता आपण काय बघितलं, त्याला लॉस ऑफ द, बघा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, व्हॉट डीड अनिल फील आफ्टर ही केम टू नो अबाउट स्टीलिंग. त्याला पैसे चोरले गेले असं कळल्यानंतर तो काय करेल, तर त्याला काय वाटेल की बट फॉर द लॉस ऑफ ट्रस्ट, की हरिसिंगने, नॅरेटरने, मी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याने विश्वास तोडला, म्हणून जीवनात नात्यामध्ये विश्वास जरुरी असतो, पैसे नाही. आय फाउंड माय सेल्फ इन द, पेज नंबर 11, यस, पेज नंबर 11, वी आर गोइंग टू स्टार्ट पेज नंबर 11. ओके. आय फाउंड माय सेल्फ इन द मैदान, मराठी शब्द आहे मैदान, पण कधी कधी इंग्लिशमध्ये येतो. आय फाउंड माय सेल्फ इन द मैदान अँड सॅट डाऊन, तिथं तो बसला होता, मैदानावरती तो बसला होता, ऑन अ बेंच, त्याला इथं मैदानावरती बसला होता. का? कारण की तो हॉटेलमध्ये गेला असता, कोणाला शक आला असता. मित्र त्याला नव्हते, एकच मित्र होता अनिल, त्याच्याकडे त्याने चोरी केलेली होती बघा. आणि आय फाउंड माय सेल्फ इन द मैदान अँड सॅट डाऊन, तो बसलेला होता ऑन अ बेंच, बेंचवरती. द टू नाईट वॉज चिली, चिली मीन्स व्हॉट, CHILLY, लाईनवरती लक्ष ठेवा, सेकंड नंबरची लाईन चाललेली आहे. द नाईट वॉज चिली म्हणजे थंडगार, थंडी होती तेव्हा. इट वॉज अर्ली नोव्हेंबर, म्हणजे नोव्हेंबरची सुरुवात होती, थंडी होती, तुम्हाला तर माहिती आहे. अँड अ लाईट ड्रिझल ॲडेड, ड्रिझल विच इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, ड्रिझल म्हणजे पावसाची रिमझिम सुरू होती. ॲडेड टू माय डिस्कम्फर्ट, त्याने माझी गैरसोय झाली. डिस्कम्फर्ट लिहून घ्या, गैरसोय होणे. ओके, डिस्कम्फर्ट मीन्स गैरसोय होणे, ड्रिझल म्हणजे पावसाची रिमझिम. व्हेरी गुड, लिहिलं. सून इट वॉज रेनिंग क्वाईट हेविली, इट वॉज रेनिंग, पाऊस पडायला सुरुवात होत होती. क्वाईट हेविली, जोरात पाऊस यायला लागला. पहिले कमी पाऊस होता, ड्रिझल म्हणजे रिमझिम होता, त्याच्यामुळे त्याची गैरसोय झाली. पहिलेच थंडी होती, त्यातल्या त्यात ड्रिझल म्हणजे रिमझिम पाऊस आला, त्यातल्या त्यात त्याला त्याची गैरसोय झाली, आणि आता पाऊस क्वाईट हेविली, जास्त व्हायला लागला. माय शर्ट अँड पायजामा स्टक, माय शर्ट अँड पायजामा स्टक टू माय स्किन. बघा, आपण जेव्हा ओले होतो ना, तेव्हा आपलं शर्ट आणि पॅन्ट आपल्या स्किनला म्हणजे त्वचेला ती स्टिक होऊन जाते, चिपकून जाते. स्टिक म्हणजे, स्टक म्हणजे चिपकून जाणे. अँड अ कोल्ड विंड, थंड वारे, ब्ल्यू द रेन अक्रॉस माय फेस. अँड कोल्ड वाऱ्यांमुळे, थंड्या वाऱ्यांमुळे त्याच्यावरती जे पाऊस होता तो त्याच्या चेहऱ्यावरती येत होता. ओके, व्हेरी गुड. ब्ल्यू म्हणजे वारे वाहू लागले, व्हेरी गुड. आणि अक्रॉस म्हणजे विरुद्ध दिशेला, असा आहे त्याचा अर्थ. नेक्स्ट पॅरेग्राफ नंबर 2. आय वेंट बॅक टू द बाजार, मी बाजारात गेलो. अँड सॅट डाऊन इन द शेल्टर, शेल्टर मीन्स व्हॉट, यस, शेल्टर म्हणजे निवारात तो थांबला. ऑफ द क्लॉक टावर, क्लॉक टावरच्या निवारात खालती थोडी जागा असेल, कारण की पाऊस जोरात होता, तिथं थांबला. का? कारण त्याने चोरी केलेली होती, रात्रीचा टाईम होता. मिडनाईट म्हणजे रात्रीचा टाईम होता. नेक्स्ट, सगळ्यांचं लक्ष आहे, व्हेरी गुड. द क्लॉक शो दाखवत होता मिडनाईट, की मध्यरात्र आहे. ट्रेन सुटून गेली त्याची. ही लॉस्ट हिज ट्रेन, ही कुड नॉट कॅच द ट्रेन. अँड तो काय म्हणतोय, आता मध्यरात्र झाली होती, मैदानात बसला बेंचवरती. आय फेल्ड फॉर द नोट्स, आय फेल्ड त्याला अनुभव झाला, फॉर द नोट्स, अरे आपल्या खिशात तर पैसे, नोट्स म्हणजे मनी, खिशात तर पैसे. दे वेअर डॅम्प, डॅम्प म्हणजे, यस, लिहून घ्या, डॅम्प म्हणजे ओलसर झाले, फ्रॉम द रेन, पावसामुळे त्याचे पैसे जे चोरी केलेले होते ना, 600 रुपये, ते ओले झालेले आहेत. अनिल मनी, ते कोणाचे पैसे होते, अनिल्स मनी. इन द मॉर्निंग ही वूड प्रॉबेबली, कदाचित, ही वूड प्रॉबेबली म्हणजे त्याला कळेल कदाचित, हॅव गिवन मी 2 or 3 टू गो टू द सिनेमा. त्याने मला जर कदाचित जर 2-3 रुपये दिले असते पिक्चर पाहायला, बघा 2-3, आता 250-300 रुपये तिकीट आहे, पण तेव्हा 2-3 रुपयात पिक्चर दिसलेला असतात, म्हणून 600 रुपये चोरले होते त्याने. 600 रुपये खूप जास्त होत, 10,000च्या वर असतील. तर जर अनिलने मला सकाळी पिक्चर पाहायला 2-3 रुपये दिले असते तर मी असं केलं नसतं. बट नाव आय हॅड इट ऑल, आय हॅड म्हणजे माझ्याकडे आहेत, इट ऑल सर्व पैसे आहेत जे त्याने चोरलेले अनिलकडनं. आय कुड नॉट कुक हिज मील, आज मी त्याचा स्वयंपाक नाही बनवणार.
पुढे म्हणतो रन टू द बाजार. ठीक आहे. आणि तो काय केलं, आणि आज तो बाजारात पण जाणार नाही. ठीक आहे. ऑर लर्न टू राईट होल सेंटेन्स एनी मोर. आणि तो आता सेंटेन्स बनवणं बी शिकू शकत नाही. बघा, आणि त्याला लिहिणं वाचणं बी शिकवत होता. आणि तो काय विचार करत होता, आणि अनिलने मी जर लिहिणं वाचणं शिकले तर मी मोठ्या मोठ्या चोऱ्या करेल, असा तो वेगळा विचार करत होता. तर आता तो होता बाजारात जाऊ शकत, कारण की तो अनिलच्याकडून पडून आलेला आहे. ही रॅन अवे फ्रॉम द अनिल हाऊस. आणि तो बाजारात पण नाही जाऊ शकत, आणि तो आता वाक्य पण बनवू शकत नाही. तो शिकत होता अनिलकडनं. आय हॅड फॉरगॉटन अबाउट डेम इन द एक्साइटमेंट ऑफ द थेफ्ट. आय हॅव फॉरगॉटन, फॉरगॉटन म्हणजे विसरला आहे, लिहून घ्या. अबाउट देम इन द एक्साइटमेंट म्हणजे उत्साहात, ऑफ द थेफ्ट मी चोरीच्या उत्साहात ते सगळं काही विसरून गेलेलो आहे. होल सेंटेन्सेस. ठीक आहे. पूर्ण सेंटेन्सेस. आय न्यू कुड वन डे ब्रिंग मी मोर दॅन अ फ्यू हंड्रेड रुपीज. आणि मी जर होल सेंटेन्स बनवायला लागलो असतो तर मी एक दिवस वन डे ब्रिंग मी माझ्याकडे आले असते मोर दॅन 100पेक्षा जास्त रुपये आले असते, जर मी सेंटेन्स बनवणं शिकलो असतो, साक्षर झालो असतो. ठीक आहे. त्याला लिहिता वाचता येत नाही. इट वॉज अ सिम्पल मॅटर टू स्टील. इट वॉज अ सिम्पल मॅटर म्हणजे पैसे चोरणं सोपं आहे. अँड समटाईम जस्ट ॲज अ सिम्पल टू बी कॉट. CAUGHT. कॉट म्हणजे यस, कॉट म्हणजे पकडणे, म्हणजे म्हणजे चोरी करणे सोपे आहे, आणि सोपे काय आहे की पकडून जाणे, म्हणजे पोलिसांनी जर पकडलं ते पण सोपं आहे. बट टू बी अ रिअली बिग मॅन, आणि आपल्याला मोठा माणूस म्हणणं हे कठीण आहे. अ क्लेवर मॅन, हुशार बनणं कठीण आहे. अँड अ रिस्पेक्टेड मॅन, मग आपण सन्माननीय बनणं कठीण आहे. वॉज समथिंग एल्स. ठीक आहे. चोरी करणं सोपं आहे, पकडून जाणं सोपं आहे, पण एक चांगला माणूस बनणं, क्लेवर माणूस बनणं, रिस्पेक्टेड माणूस बनणं कठीण आहे. बघा किती छान गोष्ट आहे. वॉज समथिंग एल्स. आय शूड गो बॅक टू अनिल. मी परत अनिलकडे गेलो, कारण की त्याला हेजिटेट झालं होतं, वाईट वाटत होतं. आय टोल्ड माय सेल्फ, मी स्वतःलाच सांगितलं, इफ ऑनली टू लर्न टू रीड अँड राईट. मी तिथं जाईल शिकण्यासाठी, वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी मी तिथं जाईल. आय हरीड. हरीड म्हणजे पटकन. आय हरीड म्हणजे पटकन. बॅक टू द रूम फीलिंग व्हेरी नर्वस. फीलिंग व्हेरी नर्वस. यस, निराशा वाटत होती त्याला. फॉर इट इज मच इजियर टू स्टील. हे खूप सोपं आहे चोरी करणं, असं तो म्हणतो. समथिंग दॅन टू रिटर्न इट. आणि ते पैसे परत करायला तो आलेला आहे आता, की मला चोरी नाही करायची, मला विश्वास ठेवला आणि माझ्यावरती, मी पैसे परत करून टाकतो. तो आता परत रात्री रिटर्न आला, आणि तो म्हणतो की चोरी करणं सोपं आहे पण रिटर्न पैसे करणं कठीण आहे. आणि अनडिटेक्टेड. अनडिटेक्टेड म्हणजे लिहिलं म्हणजे ज्याच्याकडे आढळलेले नाही आहेत. आय ओपन द डोअर. त्याने हळू दरवाजा उपरला. क्वाइटली. दॅन स्टूड इन द डोअरवे. दरवाजाच्या रस्त्यात. डोअर म्हणजे दरवाजा, वे म्हणजे रस्त्यात, दरवाजाच्या रस्त्यात तो उभा राहिला. इन क्लाउडेड मूनलाईट. क्लाउडेड म्हणजे ढगाळ, मूनलाईट होती म्हणजे चंद्राचा लाईट होता तेव्हा. अनिल वॉज स्टील ॲस्लीप. अनिल अजूनही झोपलेला होता. ओके. आय क्रेप्ट. क्रेप्ट म्हणजे आवाज न करता तो पुढे हळूहळू जायला लागला. का? कारण की अनिलचे पैसे परत ठेवायचे होते. क्रेप्ट म्हणजे आवाज न करता पुढे जाणे. टू द हेड ऑफ द बेड. त्या ज्या बेडच्या हेडजवळ तो गेला. अँड माय हँड केम अप विथ द नोट्स. आणि त्याचे हँडमध्ये त्याने पैसे आणलेले होते. आय फेल्ड हिज ब्रीथ ऑन माय हँड. अनिलचा जो श्वास आहे तो त्याने असा केला असेल तर त्याच्या हाताला लागला. कोणाच्या? नॅरेटरच्या, चोराच्या. आय रिमेन स्टील. तो तसा स्टील उभा राहिला. फॉर अ मिनिट. एका मिनिटासाठी, कारण की त्याला गुपचूप पैसे ठेवायचे होते. दॅन माय हँड फाऊंड द एज. माय हँड फाऊंड मिळालं. एज म्हणजे किनारा. लिहून घ्या. एज म्हणजे किनारा. तर एज म्हणजे काय? किनारा. स्टेप बाय स्टेप यू आर सीइंग व्हॉट डज इट मीन. एज म्हणजे किनारा. लिहिलं सर्वांनी? व्हेरी गुड. नेक्स्ट. त्याच्या हाताला किनारा लागला ऑफ द मॅट्रेसचा. अँड स्लीप अंडर इट विथ द नोट्स. आणि तो
काय झालं, त्याच्या हातात स्लिप म्हणजे काय, माझ्या हाताने नोट पुढे सरकले, स्लिप म्हणजे पुढे सरकले, त्याने ठेवून दिले मॅट्रेस खालती नोट्स. आय अवोक, अवोक म्हणजे जागृत झाला, जागा होणे. लेट नेक्स्ट मॉर्निंग, थोडा लेट तो जागा झाला. टू फाइंड दॅट अनिल हॅड ऑलरेडी मेड अ टी, अनिलने स्वतः चहा बनवून ठेवली होती. तो थोडा लेट उठला कारण रात्री तो झोप झाली नव्हती त्याची चोराची. ही स्ट्रेचेस आउट हिज हँड टुवर्ड्स मी, त्याने अनिलने चोराकडे म्हणजे नॅरेटरकडे असा हँड जो आहे ना स्ट्रेच केला, समोर दाखवला त्याला. ठीक आहे, नेक्स्ट बघूया काय झालं. स्ट्रेचेस हिज हँड टुवर्ड्स द अनिल, का स्ट्रेच केलं असेल त्याने, हा टेन्शनमध्ये येऊन जाईल. यस, टुवर्ड्स मी, त्याने त्याचे हँड स्ट्रेचेस केले टुवर्ड्स मी. नेक्स्ट काय झालं बघूया, की तो घाबरून तर गेलाच असेल. देर वॉज अ 50 रुपीज नोट बिटवीन हिज फिंगर, आणि त्याच्या 50 रुपये त्याच्या फिंगरमध्ये होते, त्याने असे पुढे केले टुवर्ड्स द फिंगर. देर वॉज अ 50 रुपीज, त्याच्याकडे होते त्याच्या फिंगरमध्ये. माय हार्ट सँक म्हणजे फेल डिप्रेस, त्याला डिप्रेस झाल्यासारखं होलं, टेन्शन आल्यासारखं, त्याच्या हार्टला उदास झाला तो. हार्ट सँक म्हणजे का, डिप्रेस झाल्यासारखा. आय थॉट आय हॅड बीन डिस्कवर्ड, त्याने काय विचार केला, आय हॅड बीन डिस्कवर्ड. ओके. आय मेड सम मनी येस्टरडे, अनिल काय म्हटला की मी काल काही पैसे कमवलेले आहेत. आय मेड सम मनी येस्टरडे, ही एक्सप्लेन, तो बोलला. नाव यू विल बी पेड रेग्युलरली, बघा अनिल म्हणे 50 रुपये हे, आणि आता तुला मी रेग्युलर पे करत जाईल कारण की मी काल पैसे कमवले म्हणे. म्हणजे अनिलला तो पहिले पैसे द्यायचा नाही, अनिल त्याला पैसे द्यायचा नाही, कोणाला, नॅरेटरला, चोराला. सो नाव ही स्टार्टेड टू गिविंग 50 रुपीज, त्याने पैसे 50 रुपये द्यायला सुरुवात केली. त्याला बरं वाटलं असेल आता. माय स्पिरिट्स रोज म्हणजे बिकेम व्हेरी होपफुल, मला आता आशा लागली, माझ्या आत्म्याला आता आशा लागली, बरं झालं 50 रुपये भेटले. बट व्हेन आय टूक द नोट, जेव्हा त्याने नोट घेतली, आय सॉ इट वॉज स्टील वेट, WET, वेट म्हणजे समोर लक्ष द्या, वेट म्हणजे काय, यस, वेट म्हणजे ती जी नोट होती ती अजूनही ओली होती. कोणती, ती दिलेली नोट त्याने. हां, पेड वेट फ्रॉम द नाईट ऑफ स्ट्रेन. टुडे वी विल स्टार्ट रायटिंग सेंटेन्सेस, तो काय म्हणतो, टुडे वी विल स्टार्ट रायटिंग सेंटेन्स. आणि अनिल त्याला आता म्हणाला की आपण आता सेंटेन्स रायटिंग करायला सुरुवात करूया, त्याला शिकवत होता तो चोराला. ही सेड, अनिल म्हणाला. ही न्यू, त्याला कळलं. बट नायदर हिज लिप्स नॉर हिज आईज शो एनिथिंग, ही न्यू, त्याला कळलं, ही न्यू म्हणजे त्याला कळलं. बट नायदर हिज लिप्स नॉर हिज आईज शो एनिथिंग, पण त्याच्या ओठातनं पण आणि डोळ्यातनं पण त्याने काही दाखवलं नाही की अनिलने चोरी केली असं, आपलं सॉरी नॅरेटरने चोरी केलेली असं. ठीक आहे, अनिलने असं काही केलं नाही की त्याने चोर त्याला म्हटलं नाही, ना त्याच्या ओठांनी ना डोळ्यांनी, काही बोलला नाही तो. आय स्माईल ॲट अनिल, चोर म्हणजे नॅरेटर अनिलकडे पाहून हसला. इन माय मोस्ट अपिलिंग वे, त्याच्या मोस्ट अपिलिंग वेने म्हणजे मागे पण आपण हा वर्ड शिकला, मोस्ट अपिलिंग स्माईल म्हणजे अट्रॅक्टिव्ह स्माईल. वेन त्याने स्माईल दिली. अँड द स्माईल केम बाय इट सेल्फ, आणि ती स्माईल जी होती ती आपोआप आलेली होती, नाटक केलं नव्हतं, आपोआप आलेली होती. विदाऊट एनी एफर्ट्स, ते पण विदाऊट एनी एफर्ट्स. ठीक आहे, तर बघा, इन द स्टोरी वी हॅव सीन द रिलेशनशिप मीन्स मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट वी लर्न द बिलीव्ह, आपण विश्वास ठेवायला शिकले इन द रिलेशनशिप. ओके, अँड सो दॅट इज वाय समवन इज हेल्पिंग टू अस, आपल्याला जो कोणी मदत करत असेल तर आपणही त्याला मदत केली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. आज आपण 40च्या वर शब्द लिहून घेतलेला आहे, डिफिकल्ट वर्ड तुम्ही लिहिलेले असतील, नाही तर हे लेक्चर जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, एक वेळेस 2 वेळेस पाहू शकतात, केव्हाही पाहू शकता तुम्ही लेक्चर. थँक्यू व्हेरी मच, सगळ्यांनी मनापासून लेक्चर अटेंड केलं. थँक्यू, गुड नाईट.